माझं नाव ओमकार धनंजय रानडे. माझा मुलगा समर्थ ओमकार रानडे लोकमान्य गुरुकुल या शाळेत नर्सरीपासून शिकत आहे. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा शाळा बघतो पालक म्हणून, तर प्रत्येक पालकाची हीच अपेक्षा असते की आपल्या मुलाची जी शाळा आहे ती सगळ्यात चांगली असावी. पण त्या चांगुलपणाची व्याख्या नक्की काय, जिथे सगळ्या गोष्टी शाळेत अवेलेबल असतील. तर सुरुवातीला ही जी शाळा आहे ही 12 तासांची आहे. तर पहिल्यांदा असं वाटतं की अरे 12 तासांची शाळा, मुलं कशी मॅनेज करतील, काय होईल. पण शाळेतले जे शिक्षक आहेत, शाळेतली शिक्षकांची जी शिकवण्याची क्वालिटी आहे, ह्या सगळ्या बाबतीमुळे या बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम सुसह्य होतात. शाळेतल्या मुलांचं दादाताई म्हणून बरोबर वागणं, म्हणजे ते शिक्षक किंवा मॅडमच म्हणा, सरच म्हणा, असं शाळेने काहीही त्यांना सांगितलं नाही, की घरच्यासारखे संबंध त्यांचे त्या शिक्षकांशी आहेत. त्याच्यामुळे एक भावनिक जवळीक त्यांची शिक्षकांबरोबर तयार झालेली आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा ताणतणाव जाणवत नाही रोज शाळेमध्ये वागताना. त्याचप्रमाणे शाळेने मुलांची जी काळजी घेतलेली आहे की त्यांचं जेवण कसं असलं पाहिजे, ऋतुमानानुसार जेवण असलं पाहिजे, त्याचप्रमाणे खेळ यावर सुद्धा शाळा व्यवस्थित लक्ष देते आहे. अदर ऍक्टिव्हिटीज, म्हणजे आपण आत्ता म्हणतो की 12 तासांची शाळा, पण ज्या शाळा 6 तासाच्या असतात त्याही मुलांचा तेवढाच वेळ जातो. सो हे कम्प्लीट पॅकेज शाळेने तयार केलेलं आहे मुलांसाठी, आणि मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे शाळा बारकाईने लक्ष देत आहे. नुसताच विकासच नाही, तर त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी ज्या क्षेत्रभेटी आहेत किंवा बाहेर कुठेही मुलांना कारखान्यामध्ये किंवा डीमार्ट सारख्या ठिकाणी जे प्रॅक्टिकल अनुभव, सगळे म्हणतात की काही इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा असतात तिथे त्यांना हे दिलं जातं, स्वातंत्र्य दिलं जातं की तुम्ही विचार करा, त्याप्रमाणे करा. पण ह्या शाळेत सुद्धा त्या गोष्टी सातत्याने शिक्षक करत आहेत. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास निश्चित होतो. यासाठी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे मनःपूर्वक आभार, आणि शाळेने अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो हीच सदिच्छा.